मार्गशीर्ष महिन्याला अगहन महिना असेही म्हणतात। या महिन्यातील गुरुवारी भगवान श्री महाविष्णू आणि त्यांचे रूप भगवान श्रीकृष्ण यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। पुराणात विष्णूची उपासना करण्यासाठी या महिन्याचे वर्णन सर्वोत्तम महिन्यांपैकी एक आहे। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवार किंवा सर्व गुरुवारी श्री हरी आणि श्री लक्ष्मीच्या पूजेलाही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते। धार्मिक शास्त्रानुसार अगहन महिन्यात लक्ष्मी देवीची स्थापना आणि पूजा करण्याची परंपरा आहे। असे मानले जाते की मार्गशीर्ष महिनाभर तुळशी आणि लक्ष्मीची पूजा केल्याने किंवा या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी एकत्र करून अन्नदान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात स्थिरता कायम राहते। यामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात। महाविष्णू आणि लक्ष्मीची गुरुवार पूजा विधी। गुरुवारी सूर्योदयापूर्वी उठून दैनिक कार्योंपासून निवृत्त होऊन स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे। एक चौरंगावर नवीन कापड पसरून भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी। या दिवशी श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांची विधीपूर्वक पूजा करावी। भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप प्रिय आहे, म्हणून पूजनावेळी त्यांना पिवळ्या रंगाचे फुल अर्पित करावे। पूजा करताना धूपदीप लावावे। श्री विष्णू कथा वाचन करावे। पूजन केल्यानंतर विष्णूजी आणि लक्ष्मीजी यांची आरती करावी। पूजन केल्यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचे फळ देवाला अर्पित करावे। श्री विष्णू निवास केळीच्या झाडात सांगितले गेले आहे। अशात गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी आणि जल अर्पित करावे। भगवान श्रीहरी विष्णूंच्या नावाचे जप करावे। श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पाठ करावे। देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर दिवे लावावेत आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अंगण आणि पूजेच्या ठिकाणी तांदळाच्या पिठाच्या द्रावणाने आकर्षक अल्पना करावी। लक्ष्मी देवीच्या चरणी खास अल्पनास तयार करण्यात येणार आहेत। त्यानंतर देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंबा, आवळा आणि भाताच्या झुम्यांनी सजवा आणि कलश स्थापित करा आणि देवी लक्ष्मीची पूजा करा आणि विशेष पदार्थ अर्पण करा। मान्यतेनुसार अगहन महिन्यातील गुरुवारच्या पूजेमध्ये प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्यास शुभ आशीर्वाद प्राप्त होतो। संध्याकाळी देवी लक्ष्मीचीही पूजा करावी आणि या निमित्ताने आजूबाजूच्या महिला, सुना आणि मुलींना प्रसाद खाण्यासाठी खास आमंत्रित करावे। गुरुवारी पूजेनंतर संध्याकाळी प्रसादाचे जेवण केले जाते। अशा प्रकारे भगवान श्री हरी आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्याने घरात सुख समृद्धी शांतता येते। लक्ष्मी नारायणची पूजा केल्याने भक्तांचे कल्याण होते। देवी लक्ष्मी आणि भगवान श्री नारायण यांचे आशीर्वाद आणि कृपा तुम्हा आम्हावर सदैव राहो ही त्यांच्या चरणी प्रार्थना। अशा प्रकारच्या पौराणिक कथा, बोधकथा, धार्मिक कथा, मराठी सुविचार, प्रेम कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठमोळी टीव्ही मालिका या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।